स्पर्धेसाठी वाजवायचे प्लीज, विनंती आहे. या ठिकाणी पहा आनंदाचा क्षण आहे. रमेश सर या ठिकाणी मी आपल्याला देखील सूचित करतोय की ओबी स्पोर्ट विरवाडी हे संघ गेली तब्बल कित्येक वर्षापासून सेमीफायनल मध्ये जाण्याचा क्षण आलाय. जोरदार टाळ्या घ्या मंडळी ओबी स्पोर्ट विरवाडी हे संघासाठी. आज बघता बघता ग्रामीण ओपन गटाची सेमीफायनल खेळतो, यात मात्र आनंद आहे. यालाच बोलतात ओबी स्पोर्ट विरवाडी हे संघ. थँक्यू, शुभेच्छा देऊया पंच हेमंत तावडे सर, अभिभाई सावंत सर. ओके, थँक्यू थँक्यू. धन्यवाद सोमनाथजी खाडे सर, धन्यवाद जयजी भालके. तर वळूया आपण पुढील मॅच कडे. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल शहापूरच्या टायगर साठी आणि पहिल्याच बॉलवर शहापूरच्या टायगरनं ठोकलाय हा उत्तुंग माइटी ह्यूज सिक्सर. थँक्यू डीजे. इगतपुरीचा करण अंबाला अर्थात विजय डहाले, मागील सामना त्यांनी त्याच्या फलंदाजीच्या बळावर खऱ्या अर्थानं आपल्या संघाला जिंकून दिला, पण आज वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक ठोकत असताना बॅट्समन शहापूरचा टायगर कल्पेश जाधवनं ठोकला ब्रँडेड षटकार. बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर भगवानजी बेरे साहेब यांच्याकडनं 1111 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. फुलटॉस बॉल स्वीप करत असताना बॉल निघून चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल थांबणार नाही, आउटफील्ड फास्ट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्पेश जाधव या ठिकाणी पहा ओबी स्पोर्ट विरवाडी संघाच्या पाठीराखे जोरदार टाळ्या घ्या. फायनल सेमीफायनल क्रमांक 2 आपला गावाचा संघ खेळतोय, ते पण ग्रामीण ओपन गटाची बिग फाईट चालू आहे. सन्माननीय सुनीलजी खाडे साहेबांच्या या ठिकाणी शुभ आगमन झालेला आहे. त्यांचा देखील सहवास आम्हाला धर्मवीर ट्रॉफी मध्ये लाभला होता. सुनीलजी खाडे सर आपण आलात, आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. जाऊ मॅच कडे. कल्पेश जाधव बॅकफुट बॉल इनसाइड आउट. द किंग ऑफ क्रिकेट विराट कोहली स्टाईल न बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. मागील हातातनं निसटलेल्या सगळ्या सामन्याचा परिपाक जो उर्वरित राहिला होता तो इथं पूर्ण करण्याचं काम फलंदाज कल्पेश जाधव आज ओबी स्पोर्ट्स बिरवाडी संघाच्या वतीनं आयकॉन प्लेयर म्हणून करतायत. क्या बात आहे. मी तर म्हणेन ओबी स्पोर्ट्स बिरवाडी संघाच्या संघनायकानं आयकॉन कोणाला घ्यावं हा प्रश्न होता. त्यावेळेस कल्पेश जाधव आणि ओमकार तारमाळे हे 2 आयकॉन घेतलेत, ते योग्य आहेत. रिव्हर्सचा प्रयत्न आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कॅमेरामॅन षटकार गेल्यानंतर व्यासपीठावर एकदा कॅमेरा आणा म्हणजे समजेल क्रिकेटचा आनंद, ओबी स्पोर्ट बिरवाडी संघाचा आनंद. जोरदार टाळ्या घ्या. बोला गणपती बाप्पा. थँक्यू थँक्यू. डीजे पुन्हा एकदा डीजे. वाय मी कॉल अ टायगर ऑफ शहापूर. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मैदानाच्या आतमध्ये फलंदाज कल्पेश जाधव. जेव्हा सामना संपला मोबाईल नाही तर बॅट मी तर म्हणेन चार्जिंग करून आणलेली आहे आणि पुन्हा एकदा काय बरसलाय आपल्या संघासाठी. आयकॉन प्लेयर कसा असावा त्याचं योग्य उत्तर मैदानाच्या आतमध्ये देत असताना फलंदाज कल्पेश जाधव.
पहिल्या बॉल पासून प्रत्येक बॉलचा खरपूस समाचार घेतलाय. 6-4 4-6. यावेळेस फुलटॉस बॉल थांबणार नाही, निघून जाईल. डीप पॉइंटने बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका. धन्यवाद. आमच्या कल्पेश दादाचं नाव गाजतं या बिरवाडीच्या ग्राउंडवर. नक्कीच टायगर ऑफ शहापूर का म्हटलं जातं, टायगर ऑफ बादशाही, तर कल्पेश जाधव आज दाखवून देतोय या गोलंदाजाच्या समोर. भला भला गोलंदाजाचा कर्तनकाल कल्पेश जाधव. इथे देखील फटका चांगला आहे. बॅकफुट आले, इनसाइड आउट खेळले, बॉल निघून चाललाय कव्हर स्वीपरला, परंतु 2 धावा मिळतील. आणि पाहता पाहता प्रेक्षक पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या संघाची धावसंख्या धावपलकावर बिनबाद तब्बल आणि तब्बल 26 धावा. थँक्यू. या स्पर्धेचे प्रणेते वन मॅन शो डॅशिंग पर्सनॅलिटी युवकांचं प्रेरणास्थान सन्माननीय शैलेशदादा वेकंडे साहेब यांच्या सहकार्यातून साकार झालेली स्पर्धा ओवी स्पोर्ट बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024 या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. एक गाव एक संकल्पनाच्या व्यक्तिमत्वानं या शहापूर तालुक्यामध्ये आणली. ते नामदेव भाऊ पडवल यांच्या नावानं केली जाणारी संघ म्हणजे नामदेव 11 दसई. या संघाचे आमचे परमस्नेही मित्र हेमंतजी पडवल साहेब यांच्या वतीनं आणि नामदेव 11 दसईच्या वतीनं या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा, आयोजनासाठी शुभेच्छा. धन्यवाद. रॉयल प्लस मेन्सवर शहापूर सन्माननीय आमचे हर्षलजी भोईर, प्रतीकजी वाळिंबे आणि संकेतजी भोईर यांच्या वतीने देखील शुभेच्छा. पहिल्या षटकामध्ये विजय डहाळे यांच्या प्रत्येक बॉलची चिरफाड करताना कल्पेश जाधव आणि आता प्रदीप गाडेकर सरांनी चेंडू उंचच हवेमध्ये होता. बाल बचे बॅट्समन प्रदीप गाडेकर. स्ट्राईक असेल कल्पेश जाधव यांच्याकडे, थांबणार नाहीये. पहिल्या बॉल पासून प्रत्येक बॉलचा समाचार घेतला. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाली. जर गोलंदाजाने विकेट घेतली ना, विकी गोलंदाजी करताय तर रोंग्या नाना शिरोळे यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जाऊ मॅच कडे विकी गोलंदाजी करतायत. कल्पेश जाधव साठी फुलटॉस बॉल होता. अलॉंग कार्पेट शिगळे आणि बॉल मिड विकेटला चाललाय. डीप मध्ये फिल्डर आहे, चेंडू वाढवलाय, उचललाय आणि फेकलाय. एक सिंगल कंप्लीट धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. आतापर्यंत 28 धावा. आणि कल्पेश जाधवचा विचार करू, वैयक्तिक 7 चेंडू खेळलाय. 7 चेंडू मध्ये 27 धावांची अनबिलिव्हेबल नॉक, जबरदस्त इनिंग साकारतायत कल्पेश जाधव. साथ देत आहेत प्रदीप गाडेकर मेजर. टप्पा पडल्यानंतर बॉल बाउन्स झालाय आणि अंपायर हेमंत तावडे सरांचा इशारा, वाईटचा एक सिंगल धाव मिळेल. एका सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळाली. टीमची टोटल धाव पलकावर 29 धावा. आज बिरवाडी संघाच्या वतीनं ओवी स्पोर्ट्स या संघामध्ये खेळत असताना आयकॉन कल्पेश जाधवनं प्रतिस्पर्धी संघाला उघड आव्हान पहिल्या षटकामध्ये मित्र म्हणून दिलेलं आहे. सातत्याने सांगितलेलं आहे, वाडा कोणाचा आहे माहित नाही, पण राडा हा आमचाच राहील. आणि पहिल्या षटकामध्ये हम भी किसी से कम नहीं, हमसे ज्यादा इस जमाने में किसमें दम नहीं, आ देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथियों. टायगर अभी भी जिंदा आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धाव बलकावर तब्बल 30 धावा. पाठीमागे स्कूप करण्याचा प्रयत्न, फिल्डर त्या ठिकाणी होते, बॉल हाताला ब्रश झालाय परंतु वेग फार आहे. शेवटच्या मुवमेंटला चेंडू वाढवला जाईल, फेकला जाईल. या कालावधी दरम्यान 2 धावा मिळतील ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या संघाला. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाच्या सर्व समर्थकांच्या, सदस्यांच्या आणि खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. आणि हास्याचं आनंदाचं कारण मैदानाच्या आतमध्ये शहापूरचा टायगर डरकाळ्या फोडताना पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत कल्पेश जाधव यांची पाहायला मिळाली. काय सुरुवात आहे, स्वप्नवत सुरुवात, ड्रीम स्टार्ट. शॉर्ट ऑफ बुलेटचा बॉल समोरच्या दिशेला, फटका चांगला आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. षटकार. प्रेक्षक, सेकंड इनिंगला सुरुवात झाल्यानंतर सामना कोण जिंकेल माहित नाही,
पण सध्याच्या घडीला अनेक क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताबीत होणारा खेळाडू अर्थात कल्पेश जाधवनं मात्र मन जिंकलेली आहेत आणि आज खऱ्या अर्थानं आयकॉन घेतल्यानंतर त्याला सार्थकी लावायची आहे। या अनुषंगाने जबरदस्त बॅटिंग करतायत कल्पेश जाधव। 5 चेंडूचा खेळ झालाय, स्टील 1 टू गो, धाव संख्या धावपलकावर फ्लाय झाली 38। कल्पेश जाधव एलिव्हेशन आहे, डिस्टन्स पाहूया, हा बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, बल्ला घुमा, स्टेडियम झुमा, सिक्सर। दिनांक 2 जानेवारी ते 5 जानेवारी आपण पाहणार आहोत क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटची पंढरी नडगाव या गावामध्ये 2 ते 5 जानेवारी आई गावदेवी स्पोर्ट्स विराज स्पोर्ट्स नडगाव आयोजित स्वर्गीय रामबंधू भालके स्मृती चषक 2025 या स्कोर सांगा, 1 मिनिट स्कोर सांगा। तर 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर ओवी स्पोर्ट्स बिरवाडी या संघाची धावसंख्या धावपलकावर बिनबाद तब्बल 44 धावा। ओके, थँक्यू। तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत आई गावदेवी विराज स्पोर्ट्स नडगाव आयोजित स्वर्गीय रामबंधू भालके स्मृती चषक 2025 दिनांक 2 ते 5 जानेवारी एक गाव एक फॉर्मॅट किनवली असोसिएशनच्या मान्यतेने होणार आहे, तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा। आई गावदेवी विराज स्पोर्ट्स नडगावचे कॅप्टन किरणजी मांजे आणि आधारस्तंभ सचिनजी मांजे यांच्या देखील आयोजन कमिटीसाठी शुभेच्छा आल्यात। धन्यवाद। आई गावदेवी विराज स्पोर्ट्स नडगाव, कॅप्टन किरणजी मांजे आणि सचिनजी मांजे, थँक्यू। पहिल्या 2 ओव्हरमध्ये ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाचं दमकं पाहायला मिळालं। पाहूया उत्तरार्ध कसा राहील। तिसऱ्या षटकाची जबाबदारी दस्तूरखुद्द राहुल येत आहेत, खूप सारा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे, पण एका बाजूला पाहिलं तर 2 सेट बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत। ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल करतायत फलंदाज प्रदीप गाडेकर, हे देखील थांबत नाही, त्यांच्या बॅटला देखील आशीर्वाद यशस्वी भवचा चौका। धावांची शौर्यशाली परंपरा पहिल्या बॉल पासून अबाधित ठेवण्याचं काम हे दोन्ही खेळाडू करतायत। क्या बात आहे। सलामीची जोडी ओपनिंग पेयर कसे असावे त्याचं उत्तम उदाहरण, उत्तम नमुना आणि नजाकत पेश करत असताना कल्पेश जाधव आणि प्रदीप गाडेकर या दोन्ही खेळाडूंचा आवर्जून कौतुक करेल। चौका ठोकलाय, 48 धावा। इथे बॅटचा स्विंग जबरदस्त होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे। आणखी एक डॉट बॉल, प्रदीर्घ काळानंतर आलेला हा डॉट बॉल आहे, कारण आपण पाहू शकाल पहिल्या बॉलवर 6, दुसऱ्या बॉलवर 4, 4, 6, 4, 2, सिंगल वाईट सिंगल 2, 6, 6, 4 आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं 19व्या बॉलवर 14वा बॉल हा डॉट या ठिकाणी पाहायला मिळतोय। 13 चेंडू परिपूर्ण खेळून काढले टीम ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघानं, त्यामध्ये चौकार आणि षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली। एकदा स्कोर बोर्डवर नजर मारू। कल्पेश जाधव खेळले 10 बॉल आणि 10 चेंडूमध्ये रिवर्सचा प्रयत्न, क्विकर वन आणि त्याला पाठवलंय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, सिक्सर। स्वर्गीय अनिरुद्ध खाडे यांच्या स्मरणार्थ कुमारी ओवी मनीष खाडे यांच्याकडनं आतापर्यंत ओवी स्पोर्ट्स बिरवाडीच्या झालेल्या इनिंगसाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलेलं आहे। क्या बात आहे। कल्पेशच्या इनिंगसाठी असतील, कारण 11 चेंडू खेळलेत आणि 47 धावा। कल्पेशची फलंदाजी आवडली असेल तर मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा आपल्या संघासाठी। काय कॉन्ट्रीब्युशन आहे फलंदाज कल्पेश जाधव यांचं। 3 धावा अर्धशतकी वादळी खेळीच्या अंतरावर राहिलेले आहेत। इथे ऑन साइडला चेंडू थांबेल का नाही, डीप मध्ये फिल्डर आहेत आणि तिकडे झेल सुटलाय। जीवनदान मिळालं कल्पेश जाधव यांना
बॉल कडे पाहत राहिले होते, केवळ एक सिंगल धाव, निश्चित 2 धावा देखील निघू शकल्या असत्या, पण क्रिकेट आहे, या गोष्टी होत राहतील, शंका नाही आहे. वैयक्तिक 12 चेंडू आणि 48 धावांची वादळी इनिंग. एका बाजूला आपण स्कोर बोर्डवर नजर मारूया. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाची धावसंख्या बिनबाद, तब्बल आणि तब्बल स्कोर बोर्ड हायजॅक झालेला आहे. 56 धावा धावफलकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल राहुल. इथे खेळपट्टीच्या अगदी बाहेर चेंडू रिलीज झालाय आणि यावेळेस अंपायर सांगत असताना वाईट बॉल आहे. रिव्ही बाय, चला थर्ड अंपायर आपण रेडी व्हायचा आहे आणि निर्णय द्यायचा आहे. काय बॅटिंग करतायत दोनही खेळाडू, जणू काही डगआउट मधून सेट होऊन गेले आणि पाहता पाहता खेळपट्टीवरील प्रत्येक गोष्टीचं निरीक्षण आज अधिराज्य गाजवलेलं आहे. शौर्य, धैर्य, पराक्रमाची दैदिप्य मांडता या सगळ्या गोष्टींनी नाहून निघालेली फलंदाजी आज कल्पेश जाधव आणि साथ देत आहेत बॅट्समन प्रदीप गाडेकर. वाईट बॉल आहे, चला थर्ड अंपायर निर्णय आलेला आहे. डिसिजन वाईट बॉल. एक सिंगल धाव तर जोडली जाईल आणि टीमची टोटल धाव फलकावर तब्बल 57 धावा. प्रत्येक बॉलचा समाचार घेत असताना दोन्ही फलंदाजांना सांगितलेला आहे, हाताच्या कंकणाला आरसा कशाला. काय बॅटिंग केलेली आहे. कल्पेश जाधव धाव घेणार नाहीयेत, त्यांना पुढील षटकामध्ये या ठिकाणी सन्माननीय रुपेशजी केने साहेब आणि राजेश दादा केने साहेब आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. वनमॅन शो श्रेष्ठ दादा वेकंडे साहेब यांचे परमस्नेही मित्र रुपेशजी केने साहेब आणि राजेशजी केने साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. मंडळी, एक थोडीशी अनाउन्समेंट करतोय, खूप सहकार्याची भूमिका असेल. गेली काही दिवसापूर्वी आपल्या शहापूर तालुक्याचे आमदार दौलतजी दरोडा साहेब यांचे सुयसहाय्यक आपल्या सर्वांना सोडून गेले. टेंबरे गावचे सुपुत्र, एक छोट्याशा वयामध्ये ज्यांना राजकीय प्रवास आपण पाहिला तर खूप सुंदर असे स्वर्गीय प्रशांत भोईर स्मृती चषक 2025 टेंबरे आपण पाहणार आहोत. दिनांक 21 जानेवारी ते 26 जानेवारी 2025 आपण देखील या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. स्वर्गीय प्रशांत भोईर स्मृती चषक 2025, आयोजक आम्ही टेंबरेकर स्पोर्ट्स टेंबरे. थँक्यू. प्रेक्षक, 3 षटकं संपली आणि 3 षटकांची घडामोड स्कोर बोर्डवर पाहायला मिळते. विकेट्स नाहीये पण 57 धावा टीम ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघानं बनवलेल्या आहेत. धावा बनवाव्या लागतील. प्रतिस्पर्धी संघामध्ये राहुल सारखा मातबर खेळाडू आहे. विजय डहाळे, इगतपुरीचा करण अंबाला तुम्ही पाहिला असेल. त्याच अनुषंगाने शेवटच्या 6 बॉलवर कल्पेश जाधव धावा वसूल करण्यामध्ये समर्थ राहील का? जाऊया मॅचकडे. गोलंदाज सज्जाद हरीश. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा होता, ऑन साइडला टर्न करतायत. जबरदस्त फटक्या ठिकाणी खेळले कल्पेश जाधव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत आणि कल्पेश जाधव साठी जोरदार टाळ्या होऊ द्यात. जबरदस्त इनिंग. चेंडू खेळले कल्पेश जाधव 13 आणि धावा बनवल्या 50. कल्पेश जाधव बॅट या ठिकाणी आगमन होत आहे. आम्हाला दाखवायचे या विभागाचे उद्योजक सन्माननीय नामदेव शेठ सोकांडे साहेब यांचं शुभ आगमन या मैदानावर. तो तत्पूर्वी सामना चालू करा. एक चेंडू होऊन जाईल. 13 चेंडू आणि 50 धावांची वादळी इनिंग कल्पेश जाधव यांची. क्या बात आहे. अभिमान बिरवाडीच्या या मैदानावर ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाच्या वतीने खेळत असताना अभिमानाचा रोला. आणखी एक अर्धशतकी वादळी तुरा. जबरदस्त बॅटिंग. फुलटॉस बॉल. रंग रंग उधळणारी फलंदाजी, सातत्याने धावांचं कॉन्ट्रीब्युशन देणारी फलंदाजी कल्पेश जाधव यांची आज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हर रन्स पे लिखा होता है खेलने वाले का नाम चौका. थँक्यू डीजे. पंच 1 मिनिट सामना थांबवा. पंच 1 मिनिट सामना थांबवा. या ठिकाणी उद्योजक या विभागाचे आणबान छान सन्माननीय नामदेव शेठ सोकांडे साहेबांचं शुभ आगमन या मैदानावर होत आहे. खासदार चषक 2024 मध्ये त्यांच्या समवेत पप्पू शेठ विषय, उद्धव भोईर, सन्माननीय अनिलजी नामदेव ऑर्केस्ट्रा. या स्पर्धेसाठी ज्यानं आम्हाला विशेष सहकार्याची भूमिका घेऊन आम्हाला जे आर्थिक सहकार्य केलं, दानशूर व्यक्तिमत्व या विभागाचे आणबान छान उद्योग पटलावर ज्यांचं नाव घेतलं जातं, नामदेव शेठ सोकांडे साहेब, पप्पू शेठ विषय, उद्धवजी भोईर आणि अनिलजी नामदेव सोकांडे साहेब आपण आलात. आपल्या आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. ऑर्केस्ट्रा टीम एक चांगली धून. धन्यवाद. कल्पेश जाधव आपली 50 कंप्लीट आणि कल्पेश जाधवच्या 50 साठी ओवी स्पोर्ट्स बिरवाडी
यांच्याकडनं तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. क्या बात आहे. कल्पेश जाधव 54 धावा आतापर्यंत 14 चेंडू खेळलेत आणि एका बाजूला प्रदीप गाडेकर त्यांना साथ देत आहेत. 6 चेंडूमध्ये 7 धावा. हा आहे मित्रांनो क्रिकेटचा खेळ. शॉट ऑफ बुडलेटचा बॉल ऑन साइडला टर्न करत असताना एक टप्पा घेऊन बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 10 दिशा गुंतवत आहेत कल्पेश जाधवच्या या फलंदाजीनं. थँक्यू. पंच एक मिनिट फक्त. या ठिकाणी आगमन होत आहे आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व दिल दोस्ती दुनियादारी या पटलावर ज्यांचं अग्रगण्य नाव घेतलं जातं. दोस्तीच्या दुनियातील राजा माणूस अनिकेत शेठ गोड साहेबांचं शुभागमन खासदार चषक 2024 मध्ये होत आहे. डीजे अनिकेत शेठ गोडे साहेबांचं हार्दिक हार्दिक स्वागत खासदार चषक 2024. ऑर्केस्ट्रा टीम एक चांगली धून साहेबांच्या स्वागतासाठी. थँक्यू डीजे. चला व्हॉइस ऑफ द डोलकम रमेश शिंदे सर. कल्पेश जाधवनं मैदानाच्या आतमध्ये हाहाकार माजवलाय. काय बॅटिंग करतायत कल्पेश जाधव. कौतुकास्पद असणारी ही फलंदाजी आज ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाला तब्बल वर्षभर लक्षात राहील शंका नाही आहे. वाईट बॉल एक सिंगल धाव तर मिळाली. टीमची टोटल ओवी स्पोर्ट्स बिरवाडी उच्चांक गाठलाय तब्बल 68 धावा. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. कल्पेश जाधव अगदी सहजगत्या खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक सिंगल कंप्लीट. प्रदीप गाडेकर देखील स्ट्राईक घेण्यासाठी तडफडतायत. त्यांना देखील आजचा खेळ या ठिकाणी खेळायचा आहे. आपली विकेट सॅक्रिफाईस पण कल्पेश जाधव खेळपट्टीवर राहायला हवा. या अनुषंगाने पहिल्या विकेटचं धावची. थँक्यू डीजे. रमेश शिंदे सर या ठिकाणी पाहायला गेलं तर आम्ही जेवणासाठी गेलो आणि आयकॉनचं नाव आले पुढे आणि मी देखील 2 आयकॉन माझ्या मनातून चॉईस केले होते कल्पेश जाधव आणि ओमकार तारमळे आणि तेच घेतलेले आहेत कारण हा क्रिकेटचा असलेला अनुभव जोरदार टाळ्या घ्या. एक कोहिनूर हिरा कल्पेश जाधव, दुसरा कोहिनूर हिरा शापूरचा ओमकार तारमळे. मैदानाच्या बाहेर कॉमेंट्री बॉक्सच्या समोर जयेश बालके सरांचा आवाज आणि मैदानाच्या आतमध्ये कल्पेश जाधव यांचा आवाज. काय बोलावं प्रश्न पडलाय. षटकार. षटकार ठोकला. थँक्यू डीजे. बादशाही स्पोर्ट्स संघाच्या आकाशजी जाधव यांच्याकडून कल्पेशसाठी शुभेच्छा आल्यात आणि अभिनंदन केलेलं आहे बादशाही संघानं आणि बादशाही गावानं. खूप खूप थँक्यू आकाशजी जाधव साहेब. तर धावसंख्या धावपलकावर मोजण्यासाठी दमछाक लागेल. तब्बल 75 धावा धावपलकावर आहेत आणि शेवटचा बॉल तो देखील बॅटच्या रडार मध्ये आहे. पाहूया हा बॉल मैदानाच्या बाहेर जाईल का. यस नाही. मैदानाच्या आतमध्ये चेंडू अडवलाय आणि झेल पकडलाय. डीजे पहिला डाव संपला. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाची धावसंख्या धावपलकावर एका गड्याच्या मोबदल्यात लागली. तब्बल 75 धावा आणि विजयासाठी इगतपुरी क्लासिक संघाला बनवावं लागतील 4 षटकं आणि 76 धावा. थँक्यू. 76 धावा. या ठिकाणी भगवानजी बेरे साहेब यांच्याकडून आईवा जेलसाठी 200 रुपये आहेत. परंतु मी मगाचीच म्हटलं दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस दानशूर व्यक्तिमत्व अवघी आपल्या कमी वयामध्ये ज्यांना युवा उद्योजक म्हणून ज्याचा मान पटकावलेला आहे त्या अशा अनिकेतचे गोडे साहेब यांच्याकडून चांगलं बक्षीस आलेलं आहे. ते बक्षीस म्हणजे प्रेक्षकांसाठी आलेलं आहे. जोरदार टाळ्या घ्या. टप्पा कॅच पकडला सीमा रेषेच्या बाहेर भगवा पट्टीच्या बाहेर तर तब्बल 500 रुपयाचं कॅच प्राइज आणि डायरेक्ट जेल पकडला तर 1000 रुपयाचा कॅच प्राइज. जोरदार टाळ्या घ्या अनिकेतजी गोडे साहेब यांच्याकडून. धन्यवाद. धन्यवाद जयजी बालके सर. पहिली इनिंग कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या धावपलकावर 75. 19.00 ची सरासरी. प्रत्येक षटकाच्या पाठीमागे 19 धावा बनवाव्या लागतील टीम इगतपुरी क्लासिक या संघाला.
त्या बनतील की या मॅच मध्ये काय घडेल. मी थांबतोय, कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया प्रथम चव्हाण यांना. थँक्यू. थँक्यू. यानंतर मी या ठिकाणी सूचित करतोय दिनांक 10 जानेवारी, 11 जानेवारी, 12 जानेवारी सालाबाद प्रमाणे येणारा शहापूर फेस्टिवल संपन्न होणार आहे. या फेस्टिवलचे सर्वेसर्वा धीरजजी जुगळे आणि राहुलजी भोईर साहेब यांच्या वतीने देखील आयोजन कमिटीला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. विनंती असेल ओवी स्पोर्ट्स बिरवाडी ए टीम आपण आपली फिल्डिंग त्वरित धन्यवाद. माझ्या येणाऱ्या पाहुण्यांसाठी जी मायेची उबदार शाल या ठिकाणी दिली जाते, या शालसाठी आम्हाला ज्यांचं सौजन्य लाभलं ते आपले सोपानची भेरे साहेब आणि उमेदची भेरे साहेब. आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. याचसाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा आणि हा दिवस गोड करण्यासाठी जमलेल्या माझ्या तमाम क्रीडा रसिकांचं आणि माझ्या VIP मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024. विनंती असेल इगतपुरी क्लासिक टीमला आपले सलामीचे दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवायचे. आयोजन कमिटीला विनंती आहे आपण चेंडू त्वरित द्यायचे, चॉईस साठी चेंडू द्यायचे. वॉटर बॅटिंग अप्रतिम असं स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले, जे मात्र कल्पेश जाधव याच्या माध्यमातून इंडिव्हिज्युअल 18 चेंडूंमध्ये 65 धावांची खेळी जी मात्र त्यांनी मैदानाच्या आतमध्ये साकारली. आणि त्यांनी देखील एक स्टेटमेंट दिलं की सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पे नहीं गिरता, अरे गिरते हजारों दरिया समंदर में लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. अगदी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, ज्याप्रमाणे नाव आहे नावाला साजेशी बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण पाहिली. थँक्यू. काही टीमसाठी आम्हाला जे आकर्षक टी-शर्ट सौजन्य झालेले आहेत ते आमचे सन्माननीय विजयदादा भेरे साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी विनंती करतोय VIP कक्षामध्ये म्हणजे व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कक्षा आपण सहकार्य करावं. विजयजी भेरे साहेब प्लीज कम टू आमच्या VIP कक्षावर येऊन बसण्याची कृपा करावी प्लीज विनंती आहे. विजयजी भेरे साहेब आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सेमीफायनल क्रमांक दुसरी आपल्याला पाहायला मिळते. चव्हाण सर या ठिकाणी सूचित करतोय की या मैदानावर आतापर्यंत बेस्ट ऑफ बोरशेती संघाने 75 धावा केलेल्या आहेत. आई गावदे विराजपोर्ट नडगाव संघाने 76 केलेले आहेत आणि ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाने 75. म्हणजे हे सगळे हायेस्ट स्कोर या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच सर. आणि त्या मॅच मध्ये नडगावने समोरच्या संघाला सर्वात कमी धावांमध्ये देखील थांबवलं होतं, तो देखील विक्रम आहे. सेमीफायनल क्रमांक दुसरी आपण पाहतो, एका बाजूला ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आहे, दुसऱ्या बाजूला इगतपुरी क्लासिक्स असे दोन संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. थँक्यू सर. या ठिकाणी बक्षिसांची मात्र खूप खैरात पाहायला मिळते. ज्या ज्या ठिकाणी अनिकेत घोडे साहेब येत असतात मी देखील नेहमी पाहिलेलं आहे आणि ऐकलेलं आहे आणि माझ्याच वाणीतून त्यांची बक्षिसं बोललेलं आहे. लगातार 3 विकेट कोणत्याही गोलंदाजानं घेतली, लगातार 3 षटकार कोणत्याही फलंदाजानं मारले, लगातार 3 चौकार कोणत्याही फलंदाजानं मारले तर तब्बल रोख 5,555 रुपये अनिकेतची घोडे साहेब यांच्याकडून मिळणार आहेत. थँक्यू. आमचे लाडके खेळाडू गुणी खेळाडू ओमकारजी तारमळे यांचा सनग्लास कोणाकडे असेल तर लवकर द्या. ओमकार तारमळे यांचा गॉगल कोणाकडे असेल तर लवकर देण्याची कृपा करावी. काही टीमसाठी टी-शर्ट सौजन्य आमचे पुष्कर पवार आणि रोशनजी भोईर. सन्मान्य पुष्कर दादा पवार आणि रोशन दादा भोईर विनंती करतो आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी प्लीज. विनंती असेल आम्हाला टी-शर्ट साठी आपण आम्हाला सहकार्य केलेलं आहे. गेल्या वर्षी देखील या आयोजन कमिटीच्या वतीनं आपण खासदार चषक पाहिला देखील, तेव्हा पुष्कर दादा आले होते, आमचे पवार दादा आले होते. तर विनंती करतो आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. बॉलिंग मार्क वरती कल्पेश जाधव, दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील राहुल, नॉट स्ट्रायकर एंड वरती योगेश. पहिला चेंडू डाऊन दी ग्राउंड मारलेला स्ट्रोक, बॉल चालाय लॉंग ऑन रिजन मध्ये. फिल्डिंग व्हॉट अ फिल्डिंग, अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळतीये. दरम्यान वाचवले जात आहेत या चेंडूवरती 3 धावा, एकंदरीत 1 धाव
या चेंडूवरती पाहायला मिळतीये. जिंदगी छान आहे पण थोडी लहान आहे. थँक्यू सर. कल्पेश जाधव आपल्याला बक्षिसांची खैरात आलेली आहे. प्रत्येक विकेटसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज अनिकेत गोडे साहेब, युवा उद्योजक शहापूर यांच्याकडून. धन्यवाद अनिकेत गोडे साहेब. त्या समवेत अविनाशजी शिंदे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. इथे डाऊन दी बॉल फिल्डर ओमकार येत आहेत. कॅच जी मात्र सुटली आहे, दरम्यान एकदा होती कंप्लीट. थँक्यू. सरवली गावचे उद्योजक, भिवंडी तालुक्याचे उद्योजक सन्माननीय मयुरेश शेठ पाटील साहेबांचं शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. मी साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. आमचे नडगाव गावचे सन्माननीय अक्षयजी बेलोले साहेब यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद. मी म्हणत होतो की जिंदगी छान आहे पण थोडी लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात छान आहे. इथे लढाई करावी लागणार आहे इगतपुरी क्लासिकच्या संघाला, तर दुसऱ्या बाजूला लढाई करायला लागणार आहे ओवी स्पोर्ट्स बिरवाडी अ या संघाला. कारण सेमीफायनलची ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. रिव्हर्स अटेम्प्ट होता, डॉट बॉलची समाप्ती होतीये. एका बाजूला आपण पाहतोय स्ट्रायकर एंड वरती राहुल आहे, ज्याच्या माध्यमातून विजयाची चाहूल लागेल का हा मोठा प्रश्न असेल. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वंडर बॉय, त्यासोबतच शहापूरचा टायगर अर्थात कल्पेश जाधव बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील केली जातीये. लेग स्टीमच्या बाहेर चेंडूची पिचिंग होती असं पंचांनी हेरलं पाहिलं आणि त्यानंतर आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती होती. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे आणि या पहिल्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या 2 चेंडूंवर 2 सिंगल, तिसऱ्या चेंडूवरती डॉट आणि त्यानंतर चौथ्या चेंडूवरती देखील डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती करतोय कल्पेश जाधव साठी जोरदार टाळ्या घ्या मंडळी. ज्याप्रमाणे फलंदाजी केली त्याप्रमाणे टिचून गोलंदाजी करणारा आपल्या शहापूर तालुक्याचा कोहिनूर हिरा, ब्रँड ऑफ बादशाही कल्पेश जाधव. नक्कीच टाळायला हरकत नाहीये. अप्रतिम अशी चेंडू फेकी पाहायला मिळाली. डॉट बॉल आलता. यावेळेस पुल करायचा प्रयत्न, चेंडू चाललाय डीप मध्ये. डाऊन दी बॉल आपल्याला पाहायला मिळतील. फिल्डर नाहीयेत. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू डीजे. प्रेक्षक कुठे जाऊ नका, आपल्याला देखील सुवर्ण संधी आहे. भगव्या पट्टीच्या बाहेर डायरेक्ट झेल पकडला तर तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि टप्पा झेल पकडला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. अनिकेतची गोडे साहेब आणि भगवानची बेरे साहेब यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. धन्यवाद. या ठिकाणी पहा वन ऑफ द मोस्ट बिल्डर, या व्यवसायी दृष्टिकोनातून बिल्डर क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव अग्रगण्य घेतलं जातं, पुंदे गावचे सुपुत्र सन्मान्य जितूभाई निचिते आणि माझे परमस्नेही मित्र आणि श्रेयस दादा यांचे कट्टर समर्थक आमचे सन्माननीय सचिनजी सातपुते आणि आम्ही टेंबरेकर या संघाकडून या शुभेच्छा आलेल्या आहेत आयोजन कमिटीसाठी आणि श्रेयस दादा वेखंडे यांच्यासाठी. धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय आमचे परमस्नेही मित्र निहार बार अँड फॅमिली रेस्टॉरंटचे मालक सन्माननीय जयेश भाई परडे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी आणि आयोजनासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद जयेश भाई परडे. तसेच शहापूर फेस्टिवलचे सर्व धीरजभाई जुगरे, राहुलजी बोईर आणि सर्व टीम येत्या 10, 11, 12 जानेवारीला आपण शहापूर फेस्टिवल पाहणार आहोत. त्या टीमच्या वतीनं देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. सन्माननीय ओवी स्पोर्ट बिरवाडीचा आयोजन कमिटीचं मानावं तेवढं कौतुक थोडं. वन मॅन शो एवन जोडी बाळादादा खाडे म्हणजे मनीषजी खाडे आणि आमचे मनोजजी वेकंडे साहेब आणि सर्व सदस्यांची घेतली जाणारी ही मेहनत आणि या मेहनतीतून आज येणारा शेवटचा दिवस, कारण याचसाठी केला होता अट्टास शेवटचा दिवस गोड व्हावा आणि हा दिवस अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचलाय. अंतिम क्षण आपण ऐकूया आणि पाहत राहूया. ओवी स्पोर्ट बिरवाडी आयोजित खासदार चषक 2024. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय बाला बांगर येत आहे दुसऱ्या षटकासाठी. पहिल्या षटकाची समाप्ती 6 धावा स्कोरबोर्ड वरती. अप्रतिम अशी गोलंदाजी कल्पेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. दुसऱ्या षटकामध्ये बाळा पाहायला मिळतील. यावेळेस पुल केलं जाते. बॉल चाललाय डीप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू सो मच. अविनाशजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इगतपुरी क्लासिक असेल. मी म्हणत होतो की जिंदगी छान आहे पण
झुलती एक फुलांची कमाने हवं ते घे, कारण दुनिया एक दुकाने. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक चेंडूला पिक केलं जात आहे आणि त्यानुसार मेरिट नुसार फटकेबाजी होतीये. इथे बॉल सीमा पार, षटकार येतोय. आयवी झेलची मात्र ज्या प्रेक्षकांनी घेतली त्यांनी यायचंय. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट होता, फलंदाज बीट, एसटी रक्षक बीट. बॉल चाललाय लॉंग स्टॉप प्रिझन मध्ये. फिल्डिंग चांगली पाहायला मिळतीये. फिल्डिंग का चिता अर्थात कल्पेश जाधव. चेंडू खाली आला होता. दरम्यान कंप्लीट होत आहेत धाबा 2. 22 स्वरूपात या 2 धावा पाहायला मिळतील. 14 धावा स्कोरबोर्ड वरती असतील. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ दुसऱ्या षटक्यामध्ये आपण पाहतोय पहिल्या चेंडू वरती लागलाय षटकार. त्यानंतर 22 स्वरूपात 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. एकंदरीत टीमची टोटल 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. प्रतिमाशी गोलंदाजी केली जाते बाला बांगर यांच्या माध्यमातून. एक षटकार आला होता, परंतु त्यानंतर चांगला चेंडू क्विक रिप्लाय देण्यात येतोय. इट का जवाब पत्थर से टीट फॉर टॅट. जशास तसं उत्तर, वारवरती पलटवार. ऍक्शन वरती रिएक्शन केली जाते. यावेळेस बॉल सीमा पार, षटकार येतोय. विकेटला क्लिअर करत. थँक्यू डीजे. या ठिकाणी पहा या मंडळाचे सदस्य अभय लकडे यांच्या बंधू राजाई या आधीच्या षटकारावर कॅच पकडल्या अमरजी लकडे यांना हे पारितोषिक आपण देतोय. मी अनिकेतजी गोडे साहेबांना विनंती करेल, नामदेव शेठ वेकंडे साहेब, सोकांडे साहेब, आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचे प्लीज विनंती आहे. दोन टाळ्या का मंडळी. आपल्या मंडळातील सदस्य अभय लकडे यांच्या बंधू राजांना 1000 रुपयाची कमाई आज केलेली आहे. या ठिकाणी अमर 2 शब्दाच्या बाईट आपल्याला घ्याव्या लागतील. आज मी माझ्या गावाकडून मी सर्व क्रिकेट रसिकांना आणि माझ्या सर्व मी आता माझ्या टीमला मी खूप खूप शुभेच्छा देतोय. आज आमच्या गावाकडनं खूप चांगले एक आयोजन होत आहे, त्यासाठी नक्कीच शुभेच्छा. आणि सर्व खेळाडू आणि मान्यवर प्रेक्षकांना खूप खूप आभार आहे की आपण इथं इतकंच बोलून नाही चालणार, अजून बोलावं लागेल. यावेळेस देखील चांगला फटका. पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय सीमा पार. बॅक टू बॅक येतोय षटकार. थँक्यू डीजे. मी अनिकेतजी घोडे साहेबांचं कौतुक करेल आणि थोड्याशा शुभेच्छा आपल्याला देईल. सोमनाथ सर, त्या ठिकाणी जर षटकार गेला तर 15 ते 20 ते 50 लोक एका चेंडू मागे धावतात. 1000 रुपयाचा कॅश प्राइज अनिकेत घोडे साहेबांसाठी जोरदार टाळ्या घ्या. ओके, पाहता पाहता आता बक्षीस वाढलेलं आहे. प्रेक्षक कुठेही जाऊ नका. टप्पा कॅच पकडला तर 1000 रुपये आणि डायरेक्ट जेल पकडला तर 2000 रुपये. जोरदार टाळ्या घ्या प्लीज मंडळी. अनिकेत घोडे साहेबांसाठी असं व्यक्तिमत्व होणार नाही, दानशूर व्यक्तिमत्व. हे आहे क्रिकेट आणि क्रिकेटनं काय दिलं तर असे आम्हाला व्यक्तिमत्व दिलं, ते म्हणजे अनिकेतजी घोडे साहेब. आता बाउंड्री लाईन वर कोण नसेल तरी चालेल. 26 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. 26 धावा स्कोरबोर्ड वरती. दोन्ही 12th मॅन म्हणतात आम्ही जाऊ का बाउंड्री लाईन वरती. हरकत नाही. 26 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. यावेळेस देखील चांगला फटका. पुन्हा एकदा बॉल सीमा पार. अरे एक टप्पा कॅच घेतलेली आहे, मी स्वतः पाहिलेली. या प्रेक्षक या लवकर, चला या, आज आपला दिवस आहे. अनिकेत घोडे साहेब हे आपल्याला सर्व पुण्य लाभणार आहेत. अनिकेत शिवाजी घोडे साहेब या लवकर या 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 पटकन. मला विचारू द्या 1-2 शब्द. कॅमेरामॅन थँक्यू सो मच. 1000 रुपये भेटणार आहे. एक मिनिट सर, 1 मिनिट. बॅक टू बॅक 3 षटकार पाहायला मिळालेत आपल्याला. फलंदाजाच्या माध्यमातून अप्रतिम अशी फटकेबाजी आपण पाहिली. उंबरमाळीचे प्रेक्षक आहेत, काय म्हणाल आजच्या या आपलं पारितोषिक मिळालं त्याबद्दल? खुश आहे खूप. काय कराल आज 1000 रुपयाचं? काय चायनीज वगैरे का? जोडीला कोण कोण आलेले आहेत का? आहेत ना. त्यांना सगळ्यांना घेऊन जाल? ओके, थँक्यू बोला. थँक्यू. ओके, चला साहेबांच्या वतीनं त्याला 1000 रुपयाचा कॅश प्राइज. थँक्यू, ऑल द बेस्ट. नक्कीच दिलदार व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळत आहेत साहेब, ज्यांच्या माध्यमातून सातत्याने कॅश प्राइज दिलं जात आहे. प्रत्येकाचं कौतुक करणं गरजेचं आहे. त्यांच्या माध्यमातून देखील हव्या झेलसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज
आणि एक टप्पा खात असताना देखील कॅच पकडली मैदानाच्या बाहेर तरी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. दुसरीच्या दुनियेतील एक राजा माणूस, दिलदार माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. दरम्यान इथे कंप्लीट होत आहेत 2 धावा. 2 धावेच्या मदतीने 34 धावा स्कोरबोर्ड वरती. समीकरण येणारे 12 चेंडू विजयासाठी 42 धावेची गरज असेल. विनंती आहे थोडस टीम मॉडेल घ्यायचं नाहीये, स्पीडअप करायचंय. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी अ या संघाला विनंती असेल. ओवी स्पोर्ट्स बिरवाडी अ या संघाला आपण थोडस स्पीडअप करायचंय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 28 धावा. एकंदरीत टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. अनिकेत शिवाजी गोडे साहेब यांच्याकडून टप्पा कॅच साठी 1000, भगव्या पट्टीच्या बाहेर आणि डायरेक्ट झेल पकडला तर 2000. धन्यवाद अनिकेत शिवाजी गोडे साहेब. आणि भगवानजी बेरे साहेब यांकडून 200 रुपये. सन्माननीय जनार्दन दादा भेरे साहेब उर्फ तात्या साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. मी आमंत्रित करतोय सन्माननीय जनार्दन भेरे साहेब, आपण व्यासपीठावर येऊन विराजमान होण्याची कृपा करावी. चौतीस धावफलकावरती पाहायला मिळेल. षटक क्रमांक दुसरं समाप्त होतोय. बॉलिंग मार्क वरती ओमकार टारमाळे पाहायला मिळेल. शेरे एक्सप्रेस, शहापूर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे असं ओमकार आपण पाहतोय. बॉलिंग मार्क वरती तयार. पहिला चेंडू बॅटची कडा लागतील. लेमन कट आपल्याला पाहायला मिळते. चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. दरम्यान डॉट बॉल येतोय. वेगवान चेंडू फेकी सातत्याने करतो असं ओमकार सध्याच्या स्थितीला बॉलिंग मार्क वरती आहे. असं म्हटलं जातं की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, असा इतकं की आनंद कमी पडेल. काय मिळालं तर नशिबाचं खेळ आहे मित्रांनो, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं कमी पडेल. योगेशच्या माध्यमातून तेच प्रयत्न केले जात आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते, परंतु प्रयत्नांती परमेश्वर मिळेल का हे देखील मोठा प्रश्न असेल. यावेळेस फटका चांगला आहे आणि धावा चांगल्या मिळतील. सात चेंडूंमध्ये 27 धावांचं कॉन्ट्रीब्युशन योगेश. दुसऱ्या बाजूला 7 चेंडूंमध्ये 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन राहुलचं पाहायला मिळतोय. ज्याप्रमाणे सरदार रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, त्यापेक्षा एक रंग जास्त बदलणारी मॅच पाहायला मिळते. कधी बाजी इधर तो कधी बाजी उधर, क्षणाक्षणाला बदलणारे चित्र टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती पाहायला मिळत आहेत. आणि हा यश आहे क्रिकेटचा, हा यश आहे बिरवाडी आयोजित या स्पर्धेसाठी रोख आम्हाला 5000 रुपयाचं सहकार्य ज्यांच्या आयोजनातून आलं ते सन्माननीय प्रशांत भेरे साहेबांचं शुभ आगमन या मैदानावर झालेलं आहे. उद्योजक प्रशांतजी भेरे साहेब, आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आपलं आयोजन कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेचे प्रणेते वनमॅन शो श्रेय दादा वेखंडे. आपण पाहतोय ओवी स्पोर्ट बिडवाडीच्या वतीनं ही स्पर्धा खासदार चषक 2024. 10 चेंडू 38 धावांची गरज आहे. 7 चेंडूंमध्ये 9 धावांचं कॉन्ट्रीब्युशन असणार राहुल स्ट्रायकर एंड वरती. यावेळेस फुल टॉस चेंडू, चेंडू चाललाय कव्हर पॉइंट रिजन मध्ये. गॅप मोठा आहे, धावांना नसेल तोटा. बॉल सीमा पार. नऊ चेंडू आणि 34 धावांची गरज पाहायला मिळते. 42 धावा ज्या मात्र स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. शेवटच्या षटकामध्ये कोण गोलंदाज असेल हा मोठा प्रश्नचिन्ह पाहायला मिळतो, कारण प्रेशर मध्ये प्रेशर कुकरची देखील शिट्टी वाजते. जबाबदारी दुसऱ्याच्या खांद्यावर सोपवणं सोपं आहे, परंतु स्वतःच्या खांद्यावरती ती ठेवून पेलणं हे खूप अवघड आपल्याला पाहायला मिळतो. इथे 3 क्षेत्ररक्षक होते. तिन्ही क्षेत्ररक्षक एक दुसऱ्याला म्हणतात की पहिले आप, आणि अशा परिस्थितीमध्ये चेंडू होतोय धरतीला दान. दरम्यान कंप्लीट होतीये सिंगल. 8 चेंडू आणि 33 धावांची गरज. काहीतरी कर बाबा, आणि केली तर फक्त आणि फक्त तुझीच हवा. बघूया इथे हवा होतीये का, की दुसऱ्या बाजूला घरच्या मैदानावरती ओवी स्पोर्ट्स बिरवाडी असंघ इथे वर्चस्व गाजवेल. 8 चेंडू आणि 33 धावांची गरज. स्ट्रायकर एंड वरती ज्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 3 षटकार आलेत
असा योगेश आपल्याला पाहायला मिळतोय. सध्याच्या स्थितीला स्ट्रायकर एंड वरती असेल, दुसऱ्या बाजूला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती शहापूरचं नाव अगदी आदराने घेण्यास भाग पडलंय. असं खेळाडू अर्थातच ओमकार टारमाळे, यंग सेन्सेशन बॉलिंग मार्क वरती तयार होतोय. यावेळेस देखील वेगवान चेंडू होता, भन्नाट वेग आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू या ठिकाणी सर मी सूचित करतोय भन्नाट वेग काय तर लेदर बॉलवर देखील ओमकारनं नाव पुढे नेलेलं आपल्या शहापूर तालुक्याचं. जोरदार टाळ्या घ्या आपल्या शहापूरचे कोहिनी रुहिरे आहे ते. नक्कीच सर रणजी मध्ये सिलेक्ट झालाय त्रिपुराकडून रणजी देखील या वर्षी खेळणारे असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. इथे देखील चांगला चेंडू डॉट बॉल येतोय. एकदा ओमकार साठी टाळायला हरकत नाहीये मित्रांनो. अप्रतिम गोलंदाजी करतोय. 6 चेंडू आणि 33 धावेंची गरज आता आपल्याला पाहायला मिळतीये. मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उडान होती है. इथे कुठल्या संघाचे हौसले अस्त होतील आणि कुठल्या संघाचे जे मात्र पस्त होतील. येणारी वेळ, येणारा काळ आपल्याला सांगून जाईल. समीकरण येणारे 6 चेंडू आणि 33 धावेंची गरज असेल. म्हटलं जातं खोल दे पंख मेरे क्या कहता है परिंदा, अभी तो मेरी उड़ान बाकी है. ये जमीन मंजिल नहीं है मेरे दोस्तों, अभी तो पूरा आसमान बाकी है. 43 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेले आहेत. समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 6 चेंडू आणि 33 धावेंची गरज. इथून 1 डॉट बॉल आणि सामन्यामध्ये पूर्ण प्रकारे ओवी स्पोर्ट्स बिरवाडी असंघ घरच्या मैदानावरती वर्चस्व गाजवेल. परंतु षटकारांची आतिषबाजी केली कुठेतरी. करण मनवीने ज्या प्रकारे कामगिरी केली होती, एका दिवसामध्ये सुपरस्टार झाला होता. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारले होते. तशी कामगिरी इथे होईल का हा देखील मोठा प्रश्न असेल. बॉलिंग मार्क वरती ललित आपल्याला पाहायला मिळत आहेत. या डिफेंडिंग षटकामध्ये एका बाजूला ललित, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राहुल, ज्याच्या माध्यमातून मिळेल का विजयाची चाहूल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असेल. येणारे 6 चेंडू विजयासाठी 33 धावेंची गरज. एकदा सामना आवडला असेल तर सर्वांना विनंती आहे जोरदार टाळ्या वाजवायला हरकत नाहीये मित्रांनो. एका बाजूला इगतपुरी क्लासिक्स, दुसऱ्या बाजूला ओवी स्पोर्ट्स बिरवाडी. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. दरम्यान 1 धाव कंप्लीट होतीये. इथे आपण पाहतोय ओव्हर स्टिपिंग साठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात येते. पंच रिव्ह्यू कोणाचा आहे, बॅटिंग करणाऱ्या की बॉलिंग करणाऱ्या टीमचा? अंपायर रिव्ह्यू आहे. येस, ओके. लीगल डिलिव्हरी पाहायला मिळतीये आणि आता आपण पाहतोय समीकरण येऊन ठेपलंय. येणारे 5 चेंडू विजयासाठी 32 धावेंची गरज. 1 पाय मेगा फायनल मध्ये ओवी स्पोर्ट्स बिरवाडी असंघाचा गेलेला आहे, परंतु दुसरा पाय शेवटच्या चेंडू पर्यंत जाईल यात काही शंका नसेल. परंतु तो पाय रोखला जाईल का? येणारे 5 चेंडू आपल्याला सांगून जातील. षटकार लागले होते दुसऱ्या षटकामध्ये. जी मॅच जनरल वॉर्ड मध्ये होती ती आयसीयू मध्ये शिफ्ट झाली होती, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा मॅच करवट बदलताना पाहायला मिळतीये. समीकरण येऊन टेपलंय. 5 चेंडू 32 धावेंची गरज.
या ठिकाणी नितीन दादा पवार म्हणजे आपले सर्वांचे लाडके पप्पू दादा पवार यांनी आम्हाला काही टी शर्ट साठी आम्हाला सहकार्य केले. जुने खेळाडू या बिरवाडीकरांचे आहेत. तर मी विनंती करतोय नितीनजी पवार साहेब आपलं खासदार चषक 2024 मध्ये मनपूर्वक स्वागत. विनंती असेल व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय नितीनजी पवार साहेब उर्फ पप्पू दादा. इथे दांडी 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 गोल विकेटचं बटन. विकेटचं पतन होतोय 4 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. विशेष असं उल्लेख करणं गरजेचं आहे मनीषजी खाडे सर, मनोजजी खाडे सर, त्या समवेत संपूर्ण ओवी स्पोर्ट्स बिरवाडी यांची संपूर्ण टीम जी मात्र सातत्याने इतक्या दिवसांपासून मेहनत घेतीये. नक्कीच उल्लेख करेल मनोजदादा वेखंडे असतील, त्यांच्या समवेत मनीषदादा खाडे असतील, यांच्या माध्यमातून मला या संपूर्ण स्पर्धेसाठी संपूर्ण दिवस समालोचन करायची संधी मिळाली. आजचा माझा शेवटचा टर्न या स्पर्धेमधला आहे. सर्वांचंच मनापासून आभार मानेल, कारण सर्वांच्या माध्यमातून नक्कीच खूप सारा प्रेम मिळाला. 4 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज पाहायला मिळतीये. यावेळेस फुल टॉस चेंडू, चेंडू चाललाय डीप मध्ये. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. दरम्यान फिल्डिंग चांगली पाहायला मिळते. थँक्यू सर. या ठिकाणी भिवंडी लोकसभेचे खासदार सन्माननीय सुरेश म्हात्रे साहेब उर्फ बाळामामा यांचे कट्टर समर्थक साबगाव गावचे उद्योजक वैभव शेठ अंधाडे साहेब यांच्याकडून आयोजन कमिटीसाठी शुभेच्छा आल्यात. धन्यवाद वैभव शेठ अंधाडे साहेब आणि 21 ग्रुप. थँक्यू वैभवजी अंधाडे साहेब. बॉलिंग मार्क वरती ललित पुन्हा एकदा तयार होत आहेत. अप्रतिम गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. यॉर्करचा चेंडू होता इथे. प्रत्येक डॉट बॉल आपण पाहतोय विजयाच्या समीप घेऊन जातोय. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फॉर्मॅलिटी टू बी कम्प्लीट अँड प्रोसिजर टू बी फॉलोड. हाती गेला आणि शेपूट राहिला असं काहीसं पाहायला मिळतंय. 2 चेंडू आणि 32 धावांची गरज. फक्त आणि फक्त विजयाचा किती अंतर आहे हे पाहण्याचे. यावेळेस मोठा फटका डाऊन दी बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतायत. कॅच होतीये कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. थँक्यू. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांना एक सूचित करतोय यानंतर जर बिरवाडी संघ विजय संपादन केलं तर एक गाव एक मधून दोन्ही संघ फायनल मध्ये केलेत. याच्यासाठी जोरदार टाळ्या घ्या, कारण फायनल मध्ये जाणार एक गाव एक जर आले तर नक्कीच अभिमान वाटेल या बिरवाडीकरांना. यावेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक आहे मॅच मध्ये. 1 चेंडू आणि 31 धावेंची गरज असेल. फक्त औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक. मात्र बॅटिंग अप्रतिम पाहायला मिळाली कल्पेश जाधवच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. 1 चेंडू आणि 32 धावा आणि अशा रीतीने बॉल सीमारेषेचा वेग घेतोय. डीजे सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे ओवी स्पोर्ट्स बिरवाडी संघाने. अभिनंदन ओवी स्पोर्ट्स बिरवाडी. डीजे प्लीज चालू ठेवा. आनंद आहे. सेमी फायनल क्रमांक 2 देखील संपली. फायनल मध्ये ओवी स्पोर्ट्स बिरवाडी हे संघ पोहोचलेला आहे.